वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्ते फॅमिली. मी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात सविस्तर अशी माहिती या व्लॉगमध्ये देणार आहे. तर हा व्लॉग शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. मी थोडक्यात अशी सविस्तर माहिती आता सुरुवात करणार आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 साली लागू केली, म्हणजे याच वर्षी. आणि त्या महिलेला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळतील. पण त्याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे? 21 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत प्रत्येक महिलेला याचा लाभ होणार आहे. आणि त्याची वयोमर्यादा जसे 21 ते 65 वर्षापर्यंत करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत. लास्ट तारीख लक्षात राहू द्या, 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आली आहे. तर हा अर्ज तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करू शकतात. तर त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती देणार आहे. जे डॉक्युमेंट्स उत्तमरित्या आणि योग्य त्याच लागणार आहे. विनाकारण मी तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा डॉक्युमेंट सांगणार नाही आहे. तर मी तुम्हाला ती डॉक्युमेंट सांगणार आहे. तर त्याच्यासाठी आवश्यक अशी कागदपत्रे कोणती लागतात? केशरी अथवा पिवळे रॅशन कार्ड लागतील. दुसरं अधिवास दाखला नसल्यास त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रॅशन कार्ड किंवा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा मतदार ओळखपत्र या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र लागेल. प्रमाणपत्र ते ग्राह्य धरले जातील. तिसरं बँक पासबुक. चौथं आहे आपला फोटो. आणि 5वं आहे हमीपत्र. आणि 6वं आहे आधार कार्ड, जे की ते सर्वांकडं असतं. तर हे जे आवश्यक कागदपत्र आहे, जे तुम्हाला सध्याला माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणार आहे. तर या योजनेसाठी फॉर्म तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा भरू शकतात आणि ऑनलाईन पद्धतीनेही भरू शकतात. ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणार आहे. नारी शक्ती दूत सेतू ॲपवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला कसा अर्ज भरायचा असेल, जर तुम्हाला काही डाऊट असतील तर मी नेक्स्ट व्लॉगमध्ये ते सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ते इझी जाईल फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन.